नमस्कार मंडळी. राज ठाकरे गप्प काय? असं बघा, राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्याबाबत आग्रही असतात. मराठीसाठी ते सातत्याने बोलत असतात. इतकंच काय, तर इतर पक्षांनाही ते सल्ले देत असतात त्यांचा अध्यक्ष कोण आणि कसा हवा. आता राज्यामध्ये राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होते आणि ही निवडणूक येत्या 16 तारखेला आहे. 5 तारीख म्हणजे 5 मार्च ही अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. भाजपने आपल्या 4 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. शिंदे यांच्या शिवसेनेची पण यादी येईल, पण एक जागा जी महाविकास आघाडीची आहे आणि त्या एक जागेसाठी मात्र अजून एकमत होत नाहीये. आणि तिथे नेमकं कोण असावं याबाबत सध्या गोंधळ आहे. असं म्हणतात की ती जागा जी अडलेली आहे त्यासाठी राज ठाकरे यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे प्रचंड आग्रही आहेत. आदित्य ठाकरे यांना त्या जागेसाठी चतुर्वेदी प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी द्यायची आहे. तर संजय राऊत म्हणजे त्यांच्याच पक्षातले प्रवक्ते आणि इतर काही लोक हे शरद पवारांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहेत. आणि या द्वंद्वामध्ये ही जागा अजून जाहीर झालेली नाही. आता राज ठाकरे अशा वेळेस गप्प का बसलेले आहेत? कारण राज ठाकरे यांनी आता भूमिका घ्यायला पाहिजे की नाही? राज ठाकरे हे प्रत्यक्ष महाविकास आघाडीमध्ये नसले तरीही त्यांची युती किंवा आघाडी ही उबाटा सेनेबरोबर आहे. आणि उबाटा सेनेसोबतच त्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढली. तिथे त्यांची युती आघाडी झाली आणि ती युती किंवा आघाडी अद्याप तुटलेली नाही आहे, म्हणजे ती कायम आहे. अशा वेळेस राज ठाकरे यांचा पुतण्या प्रियांका चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह करतो. त्यावेळेस तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो की राज ठाकरे हे आता आपल्या पुतण्याचे कान का पकडत नाहीत? कारण प्रियांका चतुर्वेदी या काही मराठी नाही आहेत आणि राज ठाकरे त्यांचा पक्ष हा कायम सातत्याने मराठीसाठी आग्रही असलेला पक्ष आहे. मग राज ठाकरे यांचा पुतण्या हा प्रियांका चतुर्वेदी यांचा आग्रह कसा धरू शकतो? इथे राज ठाकरे यांनी आपला मराठी बाणा दाखवायला नको का? आणि असं पण नाही घरच्या बाहेरचं प्रकरण आहे, हे तर घरातलंच प्रकरण आहे, पुतण्याच आहे. त्यामुळे राज ठाकरे सरळ आदित्य ठाकरे यांचे कान पकडून मराठीत पाहिजे, परप्रांतीय नको असं सांगू शकतात. कारण भले ते प्रकरण राज ठाकरे यांच्या पक्षातलं नसेल, मात्र राज ठाकरे इतर पक्षांबद्दलही बोलत असतात. जसं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ज्या वेळेस सुनेत्रा पवारांचा शपथविधी झाला त्यावेळेस राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की रांगडा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा या मातीतला महाराष्ट्रातला मातीतला रांगडा पक्ष आहे आणि त्यामुळे त्या पक्षातला अध्यक्ष हा कोणी पटेल नको तर पाटील हवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट काही यांचा पक्ष नाही, राज ठाकरेंचा पक्ष नाही किंवा त्यांच्याबरोबर युती आघाडी पण नाही, पण राज ठाकरे यांनी आपलं मत ठामपणे मांडलं होतं आणि तिथे ते गप्प बसले नव्हते. आता जर त्यांचा पुतण्या आदित्य ठाकरे हा चतुर्वेदी यांच्या नावाचा आग्रह धरत असेल तर राज ठाकरे यांचा तो हक्क बनतो की त्यांनी आपल्या पुतण्याचे कान उपटायला पाहिजे आणि त्याला सांगायला पाहिजे की बाबा रे, पटेल नको, पाटील पाहिजे. म्हणजे चतुर्वेदी नको, मग कोण पाहिजे? तर चौधरी चालेल असं राज ठाकरे सांगू शकतात.
पण राज ठाकरे मात्र गप्प आहे. आता प्रश्न असा आहे की कित्येक उमेदवार आहेत. अगदी राज ठाकरे यांच्या पक्षातले संदीप देशपांडे आहेत. ते लायक उमेदवार आहेत. राज ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात. त्यामुळे राज ठाकरे हे त्यांचं नाव सुचवू शकतात की आमच्या संदीप देशपांडेला उमेदवारी द्या. ते मराठी आहेत, या मातीतले आहेत, रांगडे आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे. अगदी संदीप देशपांडे नाही, पण अमित ठाकरे यांच्या नावाचा देखील आग्रह धरू शकतात. कारण अमित ठाकरे यांच्याकडे सध्या राजकारणातलं, म्हणजे पक्षातलं नाही म्हणत मी, राजकारणातलं असं कोणतंही पद नाहीये. आणि त्यामुळे अमित ठाकरेंसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. मग राज ठाकरे अशा वेळेस अमित ठाकरे यांचा आग्रह का धरत नाहीत? ते का गप्प बसलेले आहेत? राजकारणात योग्य वेळी बोललं गेलं की त्याला महत्व असतं. आज महाराष्ट्रातली जनता नेमका हाच प्रश्न विचारते की राज ठाकरे जर मराठीबद्दल आग्रही असतील तर मग आता संधी आहे. या संधीच्या वेळेस नेमके राज ठाकरे गप्प का आहेत? राज ठाकरे यांनी आता जर अमित ठाकरे किंवा संदीप देशपांडे यांच्या नावाचा आग्रह धरला तर त्यात गैर असं काहीच नाही. उलट त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होऊ शकतो आणि मनसेचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने काम करू शकतात. राज ठाकरे यांना म्हणजे महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाला 6 नगरसेवक मिळाले. आता त्यांना हवी ती समितीही मिळत नाहीये किंवा अधिस्वीकृत जे काही नगरसेवक असतात तोही राज ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेला नाहीये. अशा वेळेस ही राज्यसभा निवडणूक, त्यासाठी राज ठाकरे यांनी किमान क्लेम तरी करायला नको का? आणि मराठीचा आग्रह तर धरायलाच हवा ना. पण राज ठाकरे गप्प आहेत. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.